Good morning, all of you. How are you? Welcome back to Learn with वैशाली. आज आपण आपल्या स्वतःच्या करिअरविषयी कसे सेंटेन्स तयार केले पाहिजे सिंपल वे ते आज आपण शिकणार आहोत. तर आज मी माझ्या पार्लरविषयी सेंटेन्स बनवणार आहे. तर ह्या छोट्या छोट्या सेंटेन्सनी आपल्याला नक्कीच हेल्प होऊ शकते आपल्या स्वतःच्या करिअरविषयी, जॉबविषयी बोलण्यासाठी. तर सुरुवात करूया. लेट्स बिगिन. हू, व्हॉट, वेअर, कोण, काय आणि कुठे. तर माय पार्लर विषयी बोलायचं आहे. स्टार्टिंगला म्हणायचं आहे आय हॅव माय पार्लर. माझ्याजवळ एक पार्लर आहे, माझं एक पार्लर आहे. माय पार्लर नेम इज माय पार्लर नेम इज दिव्याज. माय पार्लर इज इन पुणे. My parlor is in Pune. I open my parlor at 9:30 a.m. I open my parlor at 9:30 a.m. Welcome my clients. I welcome my clients. Client. First of all, I clean my parlor. I clean my पार्लर. नंतर आता क्लीन केलं, नंतर मी काय करते, आय डू माय मेकअप. आय डू माय सेल्फ मेकअप. नंतर आय डू क्लायंट्स. आय डू ॲप्रो थ्रेडिंग. आय डू ॲप्रो नंतर मी काय करते, आय डू हेअर कट्स. आय डू हेअर कट्स. नंतर मी कधी कधी आय डू मेकअप्स. मी मेकअप पण करते. आय डू मेकअप्स. नंतर मी क्लायंटशी बोलत असते. आय टॉक माय क्लायंट्स. नंतर मी काय करते, मला माझं काम खूप आवडतं. आय लव माय वर्क. आय लव माय वर्क. आय फील हॅपी. आय फील हॅपी at work. I close my parlor. I close my parlor at 8:30 p.m. Then I you reading. So I am lucky. Because I am working woman. टॉपिक माय पार्लर विषयी होता. तर हे छोटे छोटे सेंटेन्स तयार करणं आपण शिकायचंय आणि खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलायचंय. तर मी आजच्या टॉपिकमध्ये काय सांगायचे की माझ्याजवळ माझं एक पार्लर आहे. माझं पार्लर म्हणजे माझ्या पार्लरचं नाव
दिव्याज आहे. माय पार्लर पुण्यामध्ये आहे. मी ओपन करते 9:30ला. त्याच्यानंतर मी जे क्लायंट येतात त्यांचं मी वेलकम करते. त्याच्यानंतर पार्लर क्लायंट क्लीन करते. त्याच्यानंतर क्लायंट करते. कधी कधी त्यांच्याशी गप्पा मारते. मी हेअर कट करते. मी मेकअप करते. मला माझं काम खूप आवडतं. हे सगळं मी माझ्या पार्लरविषयी बोलते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जी मी एक सेंटेन्स तयार करत होते त्यावेळेस खूप छान फील होत होतं की अरे यार मला एक सेंटेन्स जमायला लागलं. मला खूप छानपैकी जमू शकतं. मी खूप छानपैकी एक्सप्लेन करू शकते. हा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप खास आहे. त्याच्यामुळे आजचा हा टॉपिक तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही सुद्धा ट्राय करा. कोणता जॉब करताय, कोणता बिझनेस करताय, त्याच्यावरती छोटे छोटे सेंटेन्स ट्राय करायचा प्रयत्न करा. त्याने तुमचाही कॉन्फिडन्स खूप वाढेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.